बरोबर. तर डार्विनचा जो सिद्धांत आहे तो पुस्तकातून हटवण्यात आला. त्याच्यानंतर दाखवलंय की आता माणूस परत मात्र घडतो. ज्या पद्धतीनं अल्टरेशन चालू आहे या पुस्तकांचं, ज्या पद्धतीने इतिहास बदलला जातोय, भूगोल काय सगळंच बदललं जातं, भूगोल काय जंगल होतात सगळंच काय, त्या अल्टरेशनमध्ये माणूस मागच घडतोय झालाय ऑलरेडी. हे सजीव कुमार नावाचे मोठे कार्टूनिस्ट त्यांनी केलेले चित्र आहे. तर त्याच्यामध्ये संशोधन संस्था म्हणते की गोमूत्र माणसांसाठी सुरक्षित नाहीये, त्यात हानिकारक जीवाणू आहे. तो माणूस त्याच्या गाईला म्हणतोय गाई हरकत नाही, ते जीवाणू आमच्यातल्या द्वेषाच्या व्हायरस पासून वाचणार नाही. तर हे कोरोनाच्या काळामध्ये आलेलं चित्र आहे की कशा पद्धतीने तुम्ही बघा, तो माणूस नुसता उभा नाही, त्याच्यासोबत एक गोमूत्राची बॉटल त्याने इथं काखेत पकडलेली ओके, आणि गाईला सांगतोय, गाईचं एक्सप्रेशन बघा, कुठल्या मूर्ख माझा मालक बनलेला आहे, अशा पद्धतीचे जे एक्सप्रेशन आहे त्याने त्याची जी रंगसंगती वापरून त्याच्या अंगावर सुद्धा ते एखादा बजरंगवाला किंवा हिंदुत्ववादी याच्यातला असावा अशा पद्धतीने त्याची रंगसंगती होती. तर द्वेषाचा व्हायरस किती मोठा आहे या देशामध्ये आपण बघतोय. मला असं वाटतं की द्वेषाचा व्हायरस जितका मोठा आहे त्याच पद्धतीने आपल्या महाराष्ट्रात तरी इतकी कोरोनाची परंपरा आहे. अगदी 4 वर्षापासून जरी देशात लोक वाटतं अगोदरपर्यंत असेल तर त्यात सगळ्यांनी एक लस बनवून ठेवलेली आहे आपल्याला वेळेवर. ती लस देणं गरजेचं जेव्हा अशा पद्धतीचं जीवन आपल्याला दिसतो. हे खूप छान चित्र आहे, कोण सांगितलं? मेंदू साफ करतो. न्यूज तुम्हाला नाही जाती व्यवस्थेवरती आहे. तुम्ही नीट बघा, तो माणूस ब्राह्मण आहे म्हणजे पुजारी आहे ओके, आणि त्याच्या डोक्यामध्ये साफसफाई करणारे पूर्ण बायका आहे. जाती व्यवस्था असेल तर पुरुष काय करून टाकत असतात. तर हे आहे शनी मंदिरामध्ये प्रवेशावरून केलेलं प्रवेश ओके. तर त्याच्यावर ते शुद्धीकरण केलं गेलं. जेव्हा एखाद्या मंदिरामध्ये एखादी नवीन व्यक्ती किंवा स्त्रियांना त्या ठिकाणी जाऊ दिलं होतं, तर त्याच्या मेंदूचं शुद्धीकरण करण्याची गरज आहे असं झालं. आणि तो रिकामा आहे तुम्ही बघा. आणि आणखी एक सांगतो, तो गोल नाही दाखवले, चौकट दाखवले, एका चौकटीत जाणारा मेंदू आहे ओके. सो बारीक गोष्ट आहे की कशी पकडले बघा, त्याचं एक्सप्रेशन पण बघा, तो असा रागामध्ये आहे ओके. त्याच्या नाकाला सुद्धा करून त्यांनी दाखवले ते आज सगळे. सो अशा बारीक गोष्टी आहेत. हे खूप छान घनश्याम देशमुख यांचं चित्र आहे. तर त्याच्यामध्ये 2 बायका आहेत आणि त्या म्हणतात बाबा पूर्वी सोन्याचे दागिने हँडमेड करायचे, सोनं महाग झालं तेव्हापासून बेटेकचे दागिने काढतात ओके. म्हणजे आपल्याकडे स्वतः डॉक्टर दाभोलकरांनी सर्वात मोठा भांडाफोड जो केला होता तो सत्यसाईबाबाचा, तो अशाच पद्धतीनं सोन्याच्या चैनी काढायचा. अनेक मोठ्या मोठ्या लोकांना त्या चैनी मिळाल्या होत्या. म्हणजे तेंडुलकर वगैरे मोठे मोठे माणसांनी की चैनी निघायच्या, आणि साधी आपल्यासारखी गरीब माणसं गेली की उदी बिदीचे काय द्यायचं लहान द्यायचं, तेव्हा कुठे सोनं द्यायचं करत नाही ओके. म्हणजे असं असतं तर मग सोन्याचे भाव आता जेवढे वाढले तेवढे नाही वाढायला पाहिजे. तर हे खूप छान त्याच्यातून वेगळं पकडलेलं आहे विनोदातून.